तुम्ही काय बोलता आणि त्यांच्या डिक्शनरीमध्ये बघता तेवढे लिमिटेड शब्द आहेत. ते रोज उठून ते सुटून तेच गोष्ट बोलायचं आणि शिव्या शब्द द्यायच्या सकाळ दुपार संध्याकाळ. तेच कामधंदा आहे त्यांना, दुसरा कामधंदा नाही आहे. आम्ही सारखं बोलतो की 2.5 वर्षांमध्ये काय केलं ते तरी सांगा. आज जो खरा शिवसैनिक आहे, शिवसेनेची वोट बँक जी आहे, मराठी माणूस जो आहे हा खऱ्या शिवसेनेच्या बरोबर जे आहे तो उभा राहिला आणि शिवसेनेला 7 जागा ज्या आहेत ते निवडून दिल्या. आता सांगितलं ना तुम्हाला मी, अजून किती खोलून सांगू. राहुल गांधीच्या तोंडून बाळासाहेबांच्या बद्दल एक शब्द तरी काढून दाखवा चांगला. तेवढी आहे का हिंमत? पण बाळासाहेब कमळाबाईबद्दल सुद्धा बोलले होते की कमळाबाईला वरचढ होऊ देणार नाही. तुम्हाला असं वाटतंय की भाजप तुमच्यापेक्षा वरचढ आहे? कष्ट करतात शिंदे साहेब, अपार मेहनत आहे त्यांची. आणि आता देखील मुख्यमंत्री झाल्यानंतर 18 तास 20 तास काम करतायत. एकनाथ शिंदे यांचं नाव बाजूला काढलं तर श्रीकांत शिंदे कोण आहेत, त्यांची स्वतःची ओळख काय आहे? आरोप करणाऱ्यांना नाही पेपरवरती बोललं पाहिजे. आरोप करायला तर काही पण आरोप करतात हो. आरोप करणाऱ्यांना बसलं पाहिजे. आम्ही तेच तर बोलतोय, येऊन समोर बसा. अगोदरचं टेंडर आत्ताचं टेंडर या सगळ्या गोष्टी घेऊन बसलं पाहिजे. उगाच वायफळ चर्चा करण्यामध्ये काय आहे? आता मनसे तुमच्या विरोधात बोलते किंवा 16 ठिकाणी शिंदेच्या विरोधात त्यांनी उमेदवार दिलेले, हे सगळं कसं बघताय? इलेक्शन आहे, इलेक्शनमध्ये सगळे लोक जे आहे, सगळे पार्टीज आपले लोक कॅन्डिडेट जे आहेत ते उभे करत असतात. तसं मनसेने देखील उभं केलेलं आहे. इलेक्शनसारखी लढली पाहिजे की जे अफवा पसरवत होते, लोकांची दिशाभूल करत होते, उद्योगधंदे बाहेर चालले, उद्योगधंदे बाहेर चालले. गेले आहेत ना श्रीकांतजी बाहेर? अरे कुठे गेले उद्योगधंदे? जेव्हा तुम्ही पण त्यांची भाषा बोलू नका हो. तुम्ही पत्रकारासारखं बोला, ऐका तुम्हाला समजू. नाही, गुजरातला गेले प्रकल्प ना. जेव्हा तुम्ही लोकांच्या घरामध्ये घराच्या खाली बॉम्ब लावणार, विस्फोटक लावणार, जेलेटिन स्टिक्स लावणार, तर तेव्हा उद्योगधंदे महाराष्ट्रात राहणार का उद्योगधंदे बाहेर जाणार? आम्ही संजयजी 60पेक्षा जास्त जागा ज्या आहेत या शिवसेना या निवडणुकीमध्ये जिंकेल.